नमस्कार मैत्रिणींनो, बघा ही स्टोनची साडी आहे. तिला फॉल लावायला इतकं अवघड जात असतं. तर ह्या स्टोनच्या साडीला फॉल कसा लावायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. अगदी ही जी साडी आहे तिचे हे बघा, हे असे स्टोन असतात आणि ते लावायला खूप अवघड जाते. तर आपल्याला हे बघा, ह्या बाजूला जी नेसत्या बाजू आपण जिथे फॉल लावणार आहे या ठिकाणी आपण इथे वळवून घेतलेला आहे. हा कापड जेवढा 1 इंच वाढलेला आहे, तर तो बघा अशा पद्धतीने आपण इथे आता पाट घेतलेला आहे, पाटावर साडी ठेवलेली आहे आणि असा वळवून घेणार आहोत. तर तुमच्याकडनं तो वळवला जात नसेल तर त्याला पिना मारून घ्यायचा आहे आणि याला इथे आपण हातशिलाई, ब्लाऊजला जशी हातशिलाई करतो त्या पद्धतीने आपण इथे पूर्ण त्याला त्या भागापर्यंत कापड वाळून आणि हातशिलाई करून घेणार आहे. हे जे स्टोन असतात त्या स्टोनमुळे आपल्याला मशीननी तो फॉल लावता येत नाही, हाताचाच वापर करावा लागतो. त्या अशा स्टोनच्या साड्यांना मी अजून आणखीन कटवर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि ही आता स्टोनची साडी आहे, हिला फॉल कसा लावायचा हे सुद्धा सांगत आहे. माझे मागचे व्हिडिओ बघाल तुम्ही तर मी टाकलेले आहेत. तर आणि अजून मी एक सांगणार आहे की आपले जे भारी साड्या असतात त्या पदराला नेट कशी लावायची. कारण आपण जर ते नेट लावतो, ते बांगड्या घालतो, तर त्या बांगड्यांमध्ये पदराचे जे धागे असतात ते अडकत असतात. त्याच्यासाठी पदराला नेट लावायची. तो सुद्धा मी एक हे करून टाकलेला आहे. ह्या बघा, ह्या पद्धतीने आपण इथे ही 1 इंचाची पट्टी वाळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा फॉल घेतलेला आहे, फॉल धुवून टाकलेला आहे. हा धनश्रीचा फॉल घेतलेला आहे, त्याची ही पुढची बाजू अर्धा इंच वाळून घेतलेली आहे. तर बघा, आपल्याला ह्या ठिकाणापासून आपण जिथे नेसतो त्या ठिकाणापासून बघा, ह्या ठिकाणी आपण इथे एक गाठ मारून आणि पॅक करून घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आपण इथे गाठ मारलेली आहे आणि इथे पॅक करून घेणार आहोत. तर इथे पॅक करून घेतलेला आहे. बघा, ह्या ठिकाणापासून आपण एक बिल्लास अंतर, नेसत्या बाजूकडून एक बिल्लास अंतर सोडलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे धावदोरे, म्हणजे धावदोरे मारतो त्या पद्धतीने आपण इथे सुरुवातीला घेताना थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून धागा निघणार नाही आणि गाठ पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून फॉल व्यवस्थित लागला जाईल. अशा पद्धतीने आपण इथे पॅक करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी परत आपण इथे 2-3 धावदोरे टाकल्यानंतर, आपण असे 2-3 धावदोरे टाकल्यानंतर त्या ठिकाणी परत अशी एक गाठ बसवून घ्यायची आहे, जेणेकरून धागा तिथल्या तिथे तुटेल आणि फॉल जो आहे तो व्यवस्थित लावला जाईल. हे बघा, मी परत तुम्हाला इथे एकदा परत सांगणार आहे. हे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे हे बघा, ह्या ठिकाणी आता इथे आपण परत रिटर्न मागे सुई घेऊन आणि तिथे गाठसारखं तयार करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा फॉल लावतो, म्हणजे फॉल व्यवस्थित लावला पण जातो आणि तो निघत नाही. फॉल लावताना धावदोरे जे मारतात तेव्हा आपण त्याला एक उलटी शिलाई करून तिथे गाठ बसवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी इथे फॉल लावलेला आहे. आता बघा, हा इथे स्टोनचा भाग आलेला आहे. स्टोनच्या भागाला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायचा आहे. स्टोनचा भाग लावताना खूप जीवावर येतो. अशा पद्धतीने आपण इथे फॉल लावत आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. तुम्हाला जर फॉल लावता येत नसेल तर पुढच्या साईडला बॉल पिना असतात, त्या पिना लावून घ्यायच्या असतात किंवा टाचन पिना लावून घ्यायच्या असतात. अशा पद्धतीने आपण इथे 2-3 धागे घेतले की आपण ह्या ठिकाणी गाठ बसवून घेत आहोत. अशा पद्धतीने पूर्ण फॉल आपण खालच्या साईडला कटवर्क जे आहे, पण तिथे सुई घालायला जे स्टोन असतात ते खूप त्रास देतात. कारण ते स्टोन चिटकवलेले स्टोन आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फॉल लावायला खूप अवघड जात असतं या ठिकाणी. त्यामुळे अगदी थोडंसं तिथले जे धागे असतात ते मोठे घ्यावे लागून राहिले, कारण त्या ठिकाणी आपल्याला तिथे स्टोन असल्यामुळे बघा, इथे खाली स्टोन असल्यामुळे खूप अवघड जातं. अशा पद्धतीने आपण पूर्ण खालच्या साईडला आपण मशीनचा वापर करू शकत नाही आणि हातानेच आपल्याला ह्या स्टोनच्या साडीला फॉल लावावा लागून राहिला. अशा पद्धतीने आपण पूर्ण आता वरची जी बाजू आहे बघा, ह्या ठिकाणी वरची जी बाजू आहे ती कशी लावायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा, याच्याप्रमाणे आपल्याला अजून आता आपल्या पुढच्या बाजूने तुम्हाला मी लावून दाखवते आहे. इथे आपण इथे बॉल पिना लावून घेतलेल्या आहेत. माझ्याकडनं मला जास्त लावायची गरज पडत नाही, पण तुम्ही पूर्ण साडीला अंथरूण आणि पूर्ण साडीला अशा बॉल पिना लावून घ्यायच्या. कारण तशा पद्धतीने जर लावलं
तर फॉल साडीला अगदी व्यवस्थित येतो. बघा असा सरळ ठेवून घ्यायचा आहे, पाट घ्यायचा आहे लावताना पाट घ्यायचं किंवा ताट घ्यायचं किंवा असं कडक पुष्टा वगैरे खाली आपण घेता. इथे गाठ आता आपण इथे सुईमध्ये गाठ मारून घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी परत आपण इथे बघा ह्या ठिकाणी परत आपण इथे पॅक करत आहोत. आधी इथे मी तुम्हाला म्हटलीच की इथे डबल शिलाई करून घेऊन आणि तिथे गाठ बसवून घेत आहोत, जेणेकरून फॉल निघणार नाही अशा हे बघा आता ह्या ठिकाणी पण आपण इथे धावदोरे मारून घेतलेले आहे. आता परत आपण तिथे एक गाठ बसवणार आहोत. हे बघा या ठिकाणी परत उलटी करून तिथे एक आपला जो धागा असतो जोडताना सुईचा परत ज्या ठिकाणाहून घेतो त्या ठिकाणापासून परत उलटं की असं ओढल्यानंतर असं ओढून बघायचं आहे आणि हे धागे बघा न दिसत नाही, अगदी बारीक धागा लावला जातो. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण फॉल लावत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मी अजून तुम्हाला सांगण्याचं एक हे आहे की मी ब्लाऊजचे 28 छातीपासून त्याचे जे आहेत 42 छातीपर्यंतचे मापाचे शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा हे सुद्धा माप मी सांगत आहे. तर माझे आधी मागचे व्हिडिओ बघा, माझ्या चॅनलवर जाऊन मागचे व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी 28, 30, 32 छातीचे जे शोल्डर उतरू नये म्हणून त्याचा खांदा आणि मोंढा किती घ्यायचा ते सांगितलेलं आहे. आता नंतर दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे की त्याच्यात आपल्याला 34 आणि 36 छातीचं टाकलेलं आहे आणि आता तिसरा व्हिडिओ जो येणार आहे तो 38, 40, 42, 44 अशा मापांचा येणार आहे. तर तो अजून मला टाकायचा आहे. तर मी लवकरच तो पण व्हिडिओ टाकणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण साडीला ह्या ज्या स्टोनच्या साडीला फॉल लावायची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे. तुम्हाला नक्कीच माझी पद्धत आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करत चला, कारण लाईक केलं म्हणजे मला कळत जाईल की खरंच तुम्हाला आवडलं का नाही. कारण बऱ्याच जणी व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही. लाईक करणं हे फ्री असतं आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला माझी नोटिफिकेशन येणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब, लाईक फ्री फ्री असतं, त्याला काही